नमस्कार मित्रांनो, मी रोहन चुंबळे, प्राचार्य आय-टी-आय वाडा आपलं पुन्हा स्वागत करतो आहोत. पी-एस मधल्या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत, की अप्रोप्रिएट ड्रेस कोड म्हणजे काय असतं? आपण बँकिंग इंडस्ट्रीचं उदाहरण इथे घेतो आहोत. सहसा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, प्रत्येक गावामध्ये एक तरी बँक असते आणि त्या ठिकाणी काम करणारा व्यक्ती हा तुम्हाला व्यवस्थितपणे आवरलेला दिसतो. तर तिथे काम करत असताना सहसा आपण काय करावं आणि काय करू नये, हे त्यांनी सांगितलेलं असतं. तुम्ही बघाल, की सहसा बँकेमध्ये काम करणारी जी काही महिला असेल, ती बिझनेस सूट, ड्रेस किंवा पॅन्ट शर्ट अशा प्रकारचे कपडे तिथे घालत असते. पूर्णपणे कव्हर्ड असते आणि शूज वगैरे असतात, ते व्यवस्थितपणे स्ट्रेट असतात. उगाच हाय हील्स वगैरे वापरत नाहीत. त्याच्यानंतर पुरुष असतात, ते बिझनेस सूट्स किंवा पांढरे कपडे, जे लाईट शेडचे कपडे आहेत, अशा प्रकारचे कपडे घालतात. लाँग स्लीव्हजचे शर्ट्स असतात त्यांचे, टाय घालतात आणि त्याच्यावरती मॅच करेल अशा प्रकारची बुटं ते घालत असतात. याच्यामुळे काय होतं, की आपण तिथे गेल्यानंतर त्या व्यक्तीबद्दलची एक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर दिसून येत असते. पण हेच तुम्ही विचार करा, की तिथे शॉर्ट्समध्ये डेनिम म्हणजे जीन्स जे आहेत, अशा प्रकारचे कपडे घातलेले लोकं तुम्हाला तिथे बसलेले दिसले. टी-शर्ट्स घातलेले, स्ट्रॅपलेस किंवा स्पॅगेटीज अशा प्रकारचे कपडे घातलेले. महिला तिकडे दिसल्या. लो कट ब्लाउजेस आणि टाईट फिटिंगचे कपडे किंवा खूप अत्यंत लूज कपडे, अशा प्रकारचे लोकं तिथे दिसल्यानंतर आपल्याला तिथे व्यावसायिक वातावरण नाही आहे, अशा प्रकारची जाणीव होते. आणि एक प्रकारचं वातावरणामध्ये कुठेतरी डिस्टर्बन्स आला आहे की काय असं वाटायला लागतं. सेम पुरुषांच्या बाबतीमध्ये पण आहे, की असे विचित्र कपडे जर घातलेला व्यक्ती हा एम्प्लॉयी म्हणून जर एखाद्या कंपनीने, एखाद्या आस्थापनेने आपल्यासमोर प्रेझेंट केला, तर आपल्याला त्यांच्याबद्दल एक प्रकारचा अविश्वास वाटत राहतो. तर हा काम करत असताना हा व्यवस्थित आवरू शकत नाही. तर हा आपलं काम कसं काय करून देऊ शकेल, अशा प्रकारच्या शंका त्या क्लायंटच्या मनामध्ये येत राहते. सहसा व्हिजिबल टॅटूज आणि बॉडी पिअर्सिंग हे नसावं असं एक प्रघात आहे. आता बॉडी पिअर्सिंग हा एक नवीन प्रकार आहे. म्हणजे सहसा कानातलं जे आपण घालतो किंवा नाकातलं जे बायका घालतात, तर ह्यांना बॉडी पिअर्सिंग जे आहेत ते अलाउड आहेत. म्हणजे आपल्या एकंदरीत जगण्यामध्ये ह्या गोष्टी एक्सेप्ट केल्या जातात. पण आजकाल बॉडी पिअर्सिंगमध्ये पण तुम्ही बघाल कुठेतरी जिभेलाच पिअर्स केलेलं आहे. कोणी कानाच्या वरती 3-4 पिअर्सिंग केलेले आहेत. कोणी इतर ठिकाणी कुठेतरी बॉडीमध्ये पिअर्सिंग केलंय आणि ते दाखवण्याकरता म्हणून ते छोटे-छोटे कपडे घालतात. किंवा उघडे पार्ट आहेत त्याच्यावरती कपडे घालतात. तर हे जे आहे, हे आपल्याला टाळायचं आहे. हे अनएक्सेप्टेबल अटायर्समध्ये येतं. हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्या कामाच्या ठिकाणी जिथे इंडस्ट्री आहे, त्या ठिकाणी पण अशा प्रकारचं जे काही बॉडी पिअर्सिंग आहे किंवा हे अशा प्रकारचे कपडे आहेत, हे सगळे अव्हॉइड केले जातात. इव्हन इंडस्ट्रीमध्ये जिथे वर्कशॉप आहे, तिथे फुल स्लीव्हजचे कपडे पण टाळले जातात. हाल्फ स्लीव्हज वापरले जातात. त्याचं कारण असं आहे, की जिथे रोटेटिंग मशीन्स आहेत, जिथे पार्ट्स एकामागून एक पुढे-मागे मूव्ह होतात, अशा सर्व ठिकाणी आपण लाँग स्लीव्हज नाही घालायला पाहिजे. कारण की आपले हात त्याच्यामध्ये अडकू शकतात. प्लस शूज घालत असताना ज्या प्रकारच्या वर्क एरियात आपण काम करतो, तिथे मॅच होतील असे शूज जसं टॉप फ्लोअरवरती आपण कंपल्सरी सेफ्टी शूज घातले पाहिजेत आणि इतर ठिकाणी, ज्या ठिकाणी आपल्याला फॉर्मल अटायर आहे, त्या ठिकाणी आपण फॉर्मल शूज घातले पाहिजेत. बऱ्याच वेळेस इंडस्ट्रीतल्या लोकांना आपल्या कामगार वर्ग जो असतो त्यांना हे शक्य होत नाही. त्यामुळे ते घेत असताना जे सेफ्टी शूज घेतात, ते उच्च दर्जाचे अशा प्रकारचे घ्यायला पाहिजेत, जे आपल्याला दोन्ही ठिकाणी वापरता येऊ शकतील. त्यानंतर पर्सनल ग्रूमिंग आहे, ते आपण पुढे बघूया.